जय गुरुदेव. आज आपण बोलणार आहोत नवमी तिथी आणि नवमी तिथीला उपयुक्त अशी पुष्पौषधी किंवा पॅच फ्लावर औषधी कोणती. तर नवमी तिथीची व्यक्ती ही जी असते ती धैर्यवान आणि साहसी असते. त्यांच्यात निर्णय घेण्याची मजबूत क्षमता असते. नेतृत्व करायला खूप आवडतं. नवमी तिथी ही उत्साह आणि ऊर्जा याचं प्रतिनिधित्व करते. या तिथीला जन्माला आलेल्या व्यक्ती म्हणून तुम्हाला ऊर्जावान, उत्साही जास्त दिसतील. या तिथीवर जन्माला आलेली व्यक्ती ही आपल्या विचारांवर ठाम असते. मग ते चूक किंवा बरोबर हा विचार न करता मी जे बोलते ते खरं आहे आणि योग्य आहे हे दाखवण्याचा अट्टहास मात्र असतो. आणि त्यामुळे यांच्या विचारांमध्ये अधीरता सुद्धा जाणवते. आता या नवमी तिथीला जन्माला आलेल्या व्यक्तींसाठी पुष्पौषधी कोणती, तर ती त्यातली पहिली औषधी जी आहे ती आहे वर्वेन. आता वर्वेन ही औषधी जी आहे अति उत्साह जो यांच्यात असतो ती संतुलन करण्याचा प्रयत्न करते आणि मनाला यामुळे शांतता देते, कारण यांच्यामध्ये अधीरता ही जास्त असते. दुसरी जी पुष्पौषधी आहे ती इम्पेशन्स. आता नावच बघा, इम्पेशन्स आहे. आता इम्पेशन्स नावाची औषधी अधीरता कमी करते. ज्यांना पटकन परिणाम हवे असतात. बी रोवलं की झाड दुसऱ्या दिवशी आलंच पाहिजे किंवा दुसऱ्या तासाला आलंच पाहिजे अशी अपेक्षा यांची असते. यांच्यासाठी ही औषधी उत्तम असते, कारण एव्हरीथिंग हॅज इट्स ओन जेस्टेशन पिरियड. मूल जन्माला येण्यासाठी निसर्गाने जी कालावधी ठरवली आहे ती 9 महिन्यांची आहे. ती लागणारच आहे. ही गोष्ट समजण्याची अत्यंत आवश्यक आहे. ही औषधी त्यांना या स्वरूपाने मदत करते.